नमस्कार मित्रांनो, आपल्या मोबाईलच्या गूगल ब्राउझरवरती जाऊन महाडीबीटी फॉर्मर हे लॉग इन करायचं। त्यानंतर असा टॅब्स ओपन होईल। या ठिकाणी आपल्याला आपलं अर्जदार लॉग इन करावं लागेल। तर आपला यूजर आयडी आणि पासवर्ड तो आपण आधीच केला होता। तर या ठिकाणी यूजर आयडी आणि पासवर्ड आपला आधीच केला होता आपण। त्यानंतर हे कॅप्चा येतो, जे आकडे असते, समजा जे कॅपिटल जे हे दाखवले आहे ते टाईप करायचं आणि लॉग इन करावर क्लिक करायचं। आता लॉग इन क्लिक केल्यावर हा पूर्ण टॅब्स ओपन होईल। तर या ठिकाणी अर्ज करा, तर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। हे क्लिक केल्याच्या बाद आपल्याला ज्या काही योजना आहे शेतकऱ्यांच्या संबंधित ज्या काही सर्व योजना आहे त्या सर्व या ठिकाणी येतील। तर आपण हे क्लिक केल्याच्या बाद बघा अर्ज सादर करा। तर या ठिकाणी कृषी यांत्रिकीकरण म्हणजे जे काही कृषी यांत्रिकीकरण म्हणजे यंत्र आहे, जे काही कृषी अवजारं वगैरे यासाठी आपण अर्ज करू शकतो। सिंचन व साधन सुविधा, बियाणे, औषध, खत, फलोत्पादन आणि सर्वच विहिरीपासून तर टोटल शेतकऱ्यांना ज्या ज्या लागणाऱ्या सर्वच योजना यामध्ये आहे। आणि शेवट सौर कुंपण, हे सौर कुंपण हे नव्यानं टॅब्स इथं ओपन झालेला आहे। डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी जन विकास योजना, म्हणजे हे सौर कुंपण योजना ज्या ज्या गावाला लागू असेल त्या गाववाले याला आपण क्लिक करून अर्ज करू शकतात। ज्या गावाला हे योजना लागू नसेल त्या गाववाल्यांना हा अर्ज करता येणार नाही। या ठिकाणी इरॉर येईल। हे बघा इरॉर असं इरॉर येईल ज्या गावांना अलाउड नाही। इरॉर युअर अप्लाइड व्हिलेज इज नॉट अलाउड फॉर सोलर फेन्सिंग, म्हणजे आपलं गाव या सोलर कुंपणसाठी अलाउड नाही आहे। परंतु ज्या ज्या गावाचा समावेश यामध्ये असेल ते गाववाले आपलं सोलर कुंपणसाठी अर्ज करू शकतात आणि याचा लाभ घेऊ शकतो। तर एकंदरीत ही एक माहिती अशी होती का ही नवीन योजना आली आहे आणि ज्यांना अर्ज करायचा असेल ते अर्ज या पद्धतीने आपल्या मोबाईलमधूनच करू शकतो। तर एकंदरीत सर्वच कृषी संबंधित म्हणजे शेतकऱ्यांसंबंधित जे काही आहे त्या सर्व योजना एकाच अर्जावरती आपल्याला एका क्लिकवर आपण करू शकतो।